तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा दरमहा 1500 रुपयाचा लाभ मिळत असेल तर हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठीच आहे. कारण ज्याप्रमाणे नोव्हेंबर मध्ये लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे डिसेंबर मध्ये सुद्धा अपात्र करण्यात आल्या आणि आता पुन्हा लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. लाडक्या बहिणींनो, आता यानंतर सुद्धा बऱ्याचशा लाडक्या बहिणी अपात्र होणार आहे. त्यापैकी तुम्ही तर नाही ना? तुम्ही तर लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार नाही ना? याकरिता शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ अगदी थोडासा महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे. त्यामुळे जानेवारीचा हप्ता कुणाला मिळणार आणि जानेवारीच्या नंतर सुद्धा कोणत्या महिला अपात्र होतील या संदर्भातली माहिती समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींना धक्कादायक बातमी आलेली आहे. ज्याप्रमाणे नोव्हेंबर मध्ये लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या त्याप्रमाणे डिसेंबर मध्ये अपात्र झाल्या होत्या त्याचप्रमाणे लाडक्या ताईंनो जानेवारीत सुद्धा काही महिला अपात्र होणार आहे. लाडक्या बहिणींवर पुन्हा अपात्रतेची टांगती तलवार असल्याची माहिती समोर आलेली आहे. प्रसार माध्यमांवर दैनिक वर्तमानपत्र आणि युट्यूब चॅनलवर काय बातम्या प्रसारित होत आहे या संदर्भातली अगदी थोडीशी माहिती आपण पाहणार आहोत. योजना पडताळणीचा अहवाल हा सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे आणि कुणी पाठवलेला आहे तर आयकर विभागाने पाठवलेला आहे. तर प्राप्तिकर विभागाने प्रकाशित केलेले बहुप्रतीक्षित अहवाल अखेर राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेले आहेत. तर लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न, कर भरण्याची स्थिती आणि इतर माहिती या अहवालात सादर करण्यात आलेली आहे आणि या अहवालाचा सखोल अभ्यास राज्य सरकार सध्या करत असल्याची माहिती येत आहे. तर लाडक्या ताईंनो, तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या कुटुंबात कुणी जर आयकर दाता असेल तर नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून आता अपात्र करण्यात येणार आहे. अपात्र लाभार्थी महिलांची संख्या आता सध्या किती आहे ते पाहून घ्या. तर लाभार्थी आतापर्यंत सुमारे 26.34 म्हणजेच 26,34,000 लाडक्या बहिणी नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केल्या होत्या. तर अशी माहिती समोर आलेली आहे की ज्या महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त होतं अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळालेला आहे. त्यामुळे लाडक्या ताईंनो, नक्कीच आता तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा इथून समोरचा लाभ हा मिळणार नाही. तुम्ही केवायसी केलेली असो किंवा नसो, तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तुमच्या कुटुंबात जर कोणी आयकर दाता असेल किंवा शासकीय कर्मचारी असेल तर अशा महिलांचा लाभ आता बंद होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर लाडक्या ताईंनो, मिळालेल्या माहितीनुसार तर हे नियम कधी लागू होतील, कधी लाडक्या बहिणी अपात्र होतील तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या नंतरच लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे. त्यामुळे आताच 20 ते 26 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. तर त्यानंतर पुन्हा अजून लाखो महिलांचा यात नंबर लागणार आहे. त्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्ही अपात्र तर नाही ना? एकदा नक्कीच चेक करून घ्या. कारण ज्या महिलांचं उत्पन्न हे व्यवस्थित असेल, ज्या महिला आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या असतील, ज्यांना खरोखर लाडकी बहीण योजनेची गरज असेल अशाच महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे. आणि त्यानंतर सुद्धा ज्या महिला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये अपात्र झाल्या होत्या त्यांच्यासाठी सुद्धा एक धक्कादायक बातमी येत आहे की ज्या अंगणवाडी सेविका आहे त्यांनी आता ऑफलाईन पद्धतीने म्हणजे घरी जाऊन लाडक्या बहिणींची ई-केवायसी करण्यास मनाई दर्शवलेली आहे. त्यांचं मत असं आहे की अगोदरच आमच्याकडे खूप कामाचा भार आहे, त्यामुळे आम्ही आता सध्या तरी ही ई-केवायसी करण्याची त्यांनी तीव्र नाराजी दर्शवलेली आहे. त्यानंतर राज्याचे केंद्रीय मंत्री आहे नरहरी झिरवाळ, तर यांनी अशी प्रसार माध्यमांशी बोलताना अशी माहिती दिलेली आहे की केवायसी पोर्टल, केवायसी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर पुन्हा सुरू करण्यात येईल. आता ते कधी सुरू करण्यात येईल या संदर्भात त्यांनी कसलीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्हाला पुन्हा केवायसी करण्याची संधी ही मिळू शकते, पण केवायसी ला कधी सुरुवात होईल हे सध्या तरी सांगता येत नाही. त्यानंतर लाडक्या ताईंनो, ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल त्यांना आता जानेवारीचा हप्ता तर मिळणारच नाही, पण ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला असेल त्या लाडक्या बहिणी जानेवारीच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, निवडणुकीच्या अगोदरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता हा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, पण 5 फेब्रुवारीच्या अगोदर
कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता हा मिळणार आहे. त्यांना जानेवारीच्या हप्त्या वितरणासंदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, त्यानंतर केवायसी संदर्भात असो किंवा लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेसंबंधी जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ. जय महाराष्ट्र. लाडक्यांनो, आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर कमेंटच्या खाली एक हाईपचं बटन येत असते, ते हाईप करायला बिलकुल विसरायचं नाही. धन्यवाद.